एस.सी. एस.टी. प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी आपला निकाल दिला. न्यायालयाने राज्यांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींमध्ये उपवर्गीकरण करण्याची परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने हा निकाल दिलाय. सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींनी 6 विरुद्ध 1 अशा बहुमताने हा निकाल दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने एस.सी. एस.टी. म्हणजेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी उपवर्गीकरण करण्यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय दिला. यामुळे आता राज्य सरकारला याबाबत वर्गीकरण करता येणार नाही. एस.सी. एस.टी. आरक्षणामध्ये राज्यांना उपवर्गीकरण करण्याची परवानगी देता येईल का, यावर सर्वोच्च न्यायालयाचे 7 न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर सुनावणी पार पडली होती. त्यावर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती बी.आर. गवई, विक्रमनाथ बेला, एम. त्रिवेदी, पंकज मिथल, मनोज मिश्रा आणि सतीश चंद्र शर्मा या न्यायमूर्तींच्या घटनापीठात समावेश होता. न्यायमूर्ती त्रिवेदी वगळता 6 न्यायमूर्तींची एकमताने निर्णय घेतला. पंजाब सरकारने अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या 50% जागा वाल्मिकी आणि मजहबी शेख यांना देण्याची तरतूद केली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या 2004च्या निर्णयाच्या आधारे पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली होती. या निर्णयाविरोधात पंजाब सरकार आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केले होते. 2020 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने सांगितले होते की वंचितांना लाभ देण्यासाठी हे आवश्यक आहे. 2 खंडपीठांच्या स्वतंत्र निर्णयानंतर हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्यात आले. न्यायालयाने म्हटले की अनुसूचित जाती हा एक संघ गट नाही. 15% आरक्षणामध्ये अधिक महत्त्व देण्यासाठी सरकार त्यांचे उपवर्गीकरण करू शकते. अनुसूचित जातींमध्ये भेदभाव जास्त आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2004चा चिन्नया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल नाकारला, ज्याने अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरुद्ध निर्णय दिला होता. सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये त्यांचे प्रतिनिधित्व राज्ये प्रायोगिक डेटा गोळा करून करू शकतात. हे सरकारच्या इच्छेवर आधारित असू शकत नाही. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींना विशेष दर्जा देताना राज्यघटनेने कोणत्या जाती त्या अंतर्गत येतील याचे वर्णन केलेले नाही. हा अधिकार केंद्र सरकारकडे आहे. कलम 341 नुसार राष्ट्रपतींनी अधिसूचित केलेल्या जातींना एस.सी. आणि एस.टी. म्हटले जाते. एका राज्यात अनुसूचित जाती म्हणून अधिसूचित केलेली जात दुसऱ्या राज्यात अनुसूचित जाती असू शकत नाही. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार 2018-19 मध्ये देशात 1263 एस.सी. जाती होत्या, परंतु अरुणाचल प्रदेश, नागालँड, अंदमान आणि निकोबार, लक्षद्वीप या राज्यात कोणत्याच जाती एस.सी. मध्ये नाहीत.